नमस्कार, मी निकिता तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आम्ही रस्त्यातून जात होतो तर आम्हाला रस्त्यातच एक स्वामींचा मठ लागला, म्हणून म्हटलं जाता जाता आपण मठामध्ये जाऊन पाया पडून जाऊया। तर ह्या मठात इतकं प्रसन्न वाटतं आल्यापासून। मी तुम्हाला दाखवते इथल्या मठाची स्थापना कधी झाली आणि मठ कसा आहे आणि कोणी स्थापन केला ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो, शेवटपर्यंत बघून लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी आगवेकरवाडी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात। हे मठ खूपच शांत, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे। इथे येताच मनाला एक वेगळाच समाधान आणि शांती मिळते। समोर दिसणारी ही सुंदर श्री स्वामी समर्थांची मूर्ती, ज्यांच्या चरणी बसल्यानंतर सगळे दुःख, चिंता दूर झाल्यासारखे वाटतं। श्री स्वामी समर्थ हा जप मनात घेतला की मन आपोआप शांत होतं। या मठाची रचना खूपच साधी पण तितकीच प्रभावी आहे। फुलांची सजावट, सुंदर परिसर आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण हे सगळं इथे येणाऱ्याला लगेच जोडून घेतं। ग्रामीण भागात वसलेला हा मठ शहराच्या गोंगाटापासून दूर एक खरी आध्यात्मिक विश्रांती देणारा अनुभव आहे। इथे आल्यावर फक्त दर्शन नाही तर मन, विचार आणि आत्मा सगळं स्वच्छ झाल्यासारखं वाटतं। या मठात बरेच वर्ष स्वामींची सेवा करणाऱ्या मांडवकर काकांकडून जाणून घेऊया मठाविषयी थोडीशी माहिती। काका, काय सांगाल तुम्ही या मठाबद्दल? मठ हा मी स्वतः बांधलेला नाही आहे। मठाची सुरुवात ह्या नाटेगावचे विकास रायकर, जे वास्तुशास्त्र म्हणून आहेत, वास्तू बघतात त्या लोकांनी ते आता ते स्थायिक रत्नागिरीला आहे। पहिला मूळ गाव त्याचं नाटेश्वर म्हणून मंदिर आहे, त्या मंदिरात ते बसायचे पत्रिका वगैरे बनवायला। तर माझ्या घराजवळ त्यावेळेला 5 वर्ष झाले होते। काही प्रॉब्लेम होते म्हणून मी त्यांना माझ्या घर दाखवण्यासाठी बोलवलं, पण त्याला यायला मग 6 महिने घेतले माझ्याकडे यायला। आज येतो, उद्या येतो, वेळ यायचेच नाही। आणि मग ते 20 मध्ये आले माझ्याकडे, 2020 मध्ये। तर कोविडचा वेळ होता, काळ होता, त्यावेळेला आले होते। आणि इथे आल्यानंतर त्यांची माझी चांगली दोस्ती जमली। नंतर ते इकडे गावात कुठे जागा बघायला आले की पहिले माझ्याकडे यायचे। आणि मग असं जाता मला त्याने 2021 मध्ये सांगितलं की म्हटलं की तुम्ही स्वामी भक्त आहात, तुम्ही इतक्या वर्षी स्वामी सेवा करताय, तर ते स्वतः दत्तभक्त आहेत। आणि ते लग्न वगैरे केलं नाही, ब्रह्मचारी। हा, दत्तांची पावर यांचा पुष्कळ। आणि मी म्हटलं गुरुजी, म्हटलं मी एवढा मोठा स्वामी भक्त नाही आहे। मग नाही म्हटलं, काही दिवसांनी स्वामी इथे बसणार, माझे शब्द लक्षात ठेवा। तर म्हटलं गुरुजी, स्वामी इथे आल्यानंतर म्हटलं करणार नाही, ते स्वतःहून येणार आहेत, तुम्ही आणत नाही आहेत, ते स्वतःहून इथे येऊन बसणार आहेत, हे माझं वाक्य लिहून ठेवा। आणि ते निघून गेले। मी पण थोड्या ह्याच्यामध्ये आलो आणि मी म्हटलं एवढा का आपण मोठा स्वामी भक्त नाही आहे। पण मी 28 वर्ष माझे पूर्ण आले होते स्वामीश्वरमध्ये येऊन त्यावेळेला। तर ते की निघून गेले, मी माझ्या कामाला लागलो, आपलं काय मनात मनी विचार नाही, काय नाही। आणि त्यानंतर मला 2-3 महिन्यानंतर मग तारेसाहेबांचा फोन आला, जे माझे मॅनेजर होते, ज्यांनी मला या स्वामी मार्गामध्ये आणलं, स्वामी मला शिकवला, अक्कलकोटला घेऊन मला गेलं स्वतः ते तिथे स्वामी सेवा कशी करायची, काय करायचं मग शिकवलं। आणि ते माझ्या आधी जवळ 10 वर्ष रिटायर झालो। मी 2019 मध्ये रिटायर झालो। मी नॅशनल इन्शुरन्समध्ये कामाला होतो। आणि त्याने मला विचारलं, माझ्याकडे आहेच कुठे? तर मला साहेब गावाला आहे मी काय करतो, शेती वगैरे आहे का? नाही साहेब, म्हटलं शेती वगैरे माझं काही नाही। मग तू करतोस का? मला काय नाही, आराम चाललाय आपला। अरे म्हणतो एक काम करला, म्हणलं काय साहेब, तुझ्या गावात 4 गुंठे जागा बघ। मी म्हटलं काय तुम्ही घर बांधताय का माझ्या गावामध्ये? आता नेहमी माझ्या गावामध्ये यायचे माझ्यावर फिरायला इकडे असं वगैरे। तर नाही रे, म्हणतो तुझ्या गावात आपण स्वामीचा मठ बांधूया, त्या निमित्तानं आमचं येणं होईल तिकडे। तर मी हे शब्द ऐकून थोडा स्तब्ध झालो की माझ्या अंगावर काटा उठला त्या वेळेला, की रायकर मला 2-3 महिन्यापूर्वी सांगून गेलं होतं की काही दिवसात स्वामी तेव्हा बसणार आहेत। तर म्हटलं स्वामी, म्हटलं साहेबांना, साहेब जागा तुम्हाला मी फुकट दिली। म्हटलं नक्की? म्हटलं हो साहेब, जागा तुम्हाला मी फुकट दिली काय, पण हे म्हटलं खेडेगाव आहे, इथे तुम्हाला 100 रुपये पण वर्गणी कोण देणार नाही म्हटलं, आणि वर्गणी मागायचं तर कोणी देणार नाही म्हटलं इथे। नाही, तू वर्गणी मागू नकोस, निधी मी उभा करतो, फक्त मला जागा दे। म्हटलं तुम्हाला जागा दिली आणि गावाच्या लोकांना सांग की फक्त मला सहकार्य करा म्हणून, तू कुणाकडे पैसे मागायला जाऊ नको। आणि त्यांच्या मनाप्रमाणे मी कुणाकडे एक पैसा मागायला गेलो नाही आहे।
त्याने निधी उभे करून द्यायला कामाला सुरुवात झाली. टप्पल रायकरला मी बोलवलं, हे साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मठ होणार असं वाटतंय. होणार नाही, होणारच असं मला बोलले. आणि 2021ला कामाला सुरुवात झाली. आणि ह्या कामामध्ये मध्ये त्या स्वतः रायकर स्वतः येऊन किती बाय कितीचा मठ असावा हे स्वतः त्याने आडाखडा तयार करून दिला आम्हाला त्याने. आणि स्वतः हे सर्च स्वतः बसवलेच नाही. आणि ज्याने हे मठाचं बांधकाम केलं ते सुरेश दुबे. त्याने एकही पैसा न घेता या मठाचं काम केलंय. एकही पैसा घेतला नाही या बांधकामाचा. ही माझी मोठी स्वामी सेवा आहे. आणि मग 2004-12-2022 या मठाचं उद्घाटन झालं. माझ्या ऑफिस माझे मॅनेजर लोक वगैरे आले होते. आणि त्यानंतर मला गावातून एवढा सपोर्ट मिळाला ना ते प्रमाणे मला वाटले नव्हते गावामध्ये एवढे स्वामी भक्त आहेत. कशेरीमध्ये आडोल्यामध्ये एवढा मला सपोर्ट मिळाला की पहिल्याच आम्ही सुरुवात मी म्हटलं 50-25 लोक तर येतील की नाही. पण आता हे जागा मला अपुरी पडते कार्यक्रमाच्या वेळेला. एवढं मोठं हे मिळतं मला सपोर्ट मिळतं गावातून. आता नावं घ्यायला गेलो पुष्कळ नावं आहे, सगळी नावं घेऊ बरोबर नाही. आणि आता आमच्याकडे मठ झाल्यापासून समाधी मठातून इथे पादुका येतात. दरवर्षी पादुका जानेवारीमध्ये येतात. आता यावेळेला 23 जानेवारीला आहेत, शुक्रवार आहे. मठात समाधी मठातून चोळप्पाचे पणतू वाटतं चौथे वंश नरेंद्र गुरुजी म्हणून आहे, ते इथे पादुका घेऊन येतात. आले की एक दिवस पुरा सकाळी येतात 10 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत इथे असतात. त्यावेळी तर बघा ना, त्यावेळी सगळं जागा तयार झालेली असते इथे उडी असते. आणि एक रिटायर झाल्यानंतर एक मला स्वामींचीच निर्माण म्हणावं लागेल किंवा कृपा म्हणावी लागेल की एक लाईफ जीवन मला चांगलं चाललंय आता रिटायर जीवन. आणि मेनमध्ये ह्या मठामार्फत हा गाव खेडेगाव तुम्हाला माहित आहे. या गावात मी 7 मठ दत्तक घेतले शिक्षणासाठी. अरे वा. नंतर मी इथून शिक्षणाचा खर्च करतो. त्याच्या आधी मी एक रत्नागिरीला हे होता वृद्धाश्रम होता, तिकडे मग मदत करायचं. पण नंतर काही गावात लोकांना सुचवलं की अरे तिकडे करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये काही मुलं आहेत त्यांचे वडील नाही, आई आहे, मूळ मजुरी करते, कोणी कमवणार आहे, त्यांना थोडं सहकार्य कर. मग ते ठीक आहे, तुम्ही नावं द्या मला. मग जे आपले सेवेकरी आहेत ते नावं आणून दिली, त्यांना इथे बोलवतो, गुरुपौर्णिमा दिवशी इथे बोलवतो आणि इथे त्यांना सगळं देऊन टाकतो. मग सगळं अशी स्वामी सेवा चाललेली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.